बट आपण असं म्हणूयात की शुरू से शुरू करते. भावेश कावरे आहे कुठला मूळचा? मूळचा मी आळेफाटा. आळेपाटा, पुणे. येस. ओके. नगर बॉर्डर पुणे बोलू हा, हा, शकतो हा. आपण. आणि तिकडनं तुम्ही शिफ्ट कधी झाले इथे मुंबईला, कांजूरमार्गला? माझे आजोबा शिफ्ट झाले होते. अच्छा. ओके. आजोबा गोदरेज मध्ये कामाला होते हा. आणि 92 मध्ये क्रायसिस आले होते, त्याच्यामुळे सगळे कंपनीज बंद होते. ओके. ओके. कंपनीज बंद होते, सो माझ्या आजोबांनी भाजीचा व्यवसाय सुरू केलेला तेव्हा. अच्छा. आणि भाजीचा व्यवसायामध्ये काय होतं की आजोबां म्हणजे आम्ही 4 जण आहेत, काका माझे 4 आहेत, माझ्या Okay. पप्पाकडून 4 भाऊ जण आहेत. हम्म. तर माझे आजोबा काय करायचे, भाजी घेऊन यायचे दादर मार्केटवरून. हम्म. ओके. आणि वाशी मार्केटवरून आणि ह्यांना द्यायचे. अच्छा. आणि हे 4ही पोरं सेल करून यायचे. ओके. ओ. सो असं सेल करणं सुरू झालं. आणि मग नंतर हे झालं की कंपनी चालू होत नाहीये, हम्म. सो ये सिलसिला कितना दिन चलेगा. बरोबर. सो जे आमचं घर होतं त्याला आम्ही माझ्या आजोबांनी ते तोडलं आणि ते शटर टाकलं. ओ. ओके. शटर टाकलं, मग तिथे आम्ही भाजी विकायला लागलो. तिथे आम्ही छोटे मोठे गोळी, सुपारी वगैरे हे सगळं विकायला अरे लागलो. बापरे. आणि अंडी वगैरे विकायला लागलो. अच्छा. सो अंडी विकता विकता जस्ट एक खायला की कोंबडी पण विकूया आपण. ओके. आणि स्टार्टिंगला माझ्या पप्पानी सायकलवर जाऊन कोंबडी आणली होती हा. चेंबूरवरून. ओके. तेव्हा एवढे शॉप्स नव्हते Okay. जेवढे आता मार्केटमध्ये शॉप्स दिसत आहेत. Okay. तेव्हा एवढे शॉप्स नव्हते. सो चेंबूरमध्ये एक खूप मोठा माणूस आहे, त्याचे दुकान आहेत. ओके. इज अ पॉलिटिशियन. अच्छा. ओके. आणि त्यांच्या दुकानातून जेव्हा चिकन आणलेलं तेव्हा आम्ही स्टार्टिंगला 8 कोंबड्या आणल्या माझ्या डॅडी, आणि त्याच्यामध्ये 2च विकल्या गेल्या होत्या. ओ. तेव्हा त्यांना त्याच्यामध्ये डिसअपॉइंट झाले की नाही जा रहा ये कैसे करेंगे. आणि हळूहळू बोलले की चला, मग ते एका हफ्त्यामध्ये 8 कोंबड्या विकल्या गेल्या. ओके. आणि 8 कोंबड्या एका हफ्त्यामध्ये विकल्या गेल्या. सो त्यांनी थोडं कॅल्क्युलेशन लावलं त्यांचं. ते बोलले की थोडं आपण कमी माल बनूया, जेवढा मग कस्टमर्स मागतायत तेवढा. मग जसं जसं लोकांना समजायला लागलं की इथे दुकान आहे, गर्दी वाढायला लागली. आणि मेन बात, कांजूर मार्ग मध्ये ना ईस्ट आणि वेस्ट मध्ये अशी 2च दुकान आहेत ज्यांच्याकडे चिकनचं लायसन आहे, कटिंग लायसन आहे. ओ. बाकी जेवढेही दुकान आहे सगळे हफ्त्यावर चाललेली आहे. त्यातलं तुमचं लायसन वाला आहे. हो हो. म्हणजे एकदम भाजीपाल्याच्या व्हेज बिझनेस वर ना डायरेक्ट नॉनव्हेज वर आलो आम्ही. आणि सध्यापर्यंत तो बिझनेस सुरू आहे. सध्यापर्यंत जर बघायला गेलं तर संडेला मी तिथे 100 नग कापतो. my सॉरी, God. 500 नग कापतो. 500 नग कापतो. अच्छा, ग्रेट यार, सही. पण तरीही दुकान तू स्किप केलंस. हा. तर आम्हाला सगळ्यात आधी जाणून घ्यायला आवडेल की भावेश जे व्हिडिओज मध्ये सर्रास म्हणजे इंग्लिश बोलतो, हिंदी बोलतो, मराठी बोलतो, सगळं बोलतो. भावेश शिकलेला किती? भावेश जर शिकलेला असेल तर मी भावेशच्या भाषात बोललो तर दुपार 3 बजे. म्हणजे एक्झॅक्टली काय? म्हणजे एक्झॅक्टली हा. 10 ड्रॉपआउट बोलू शकता तुम्ही. माय गॉड. कॉलेजमध्ये मी एंट्री नाही केली, बट सस्पेंड झालं होतं बिकॉज ती मस्ती होती. अच्छा. आणि तेव्हा कसं आहे की गल्ला बघत होतो, सकाळी उठायचंय, गल्ला खोलायचा आहे, एक नोट काढायची 500ची, गल्ला बंद करायचा, गाडी घ्यायची आणि ओ. हा रुटीन होता माझा. ओके. 2000 किती पर्यंत? हा रुटीन माझा होता टिल कोविड नंतर खूप काय चेंज झालं. पण भावेश, जेव्हा सेलिब्रिटीज व्हिडिओज बनवायला लागले, सेलिब्रिटीज तुझे व्हिडिओज शेअर करायला लागले, तुझ्या कमेंट्स मध्ये तुला प्रेम मिळायला लागलं, तेव्हा काय म्हणजे तू कुठे होता? 7व्या आसमान पर नाही की 17व्या फ्लोअरवर एक व्हिडिओ बनवत होता, परत एक हा एक व्हिडिओ बनवत होतो. काय होते तुला आतून कसं वाटतंय आता? मला असं वाटतंय की माझ्यासाठी काय गोष्ट बनली असेल आणि मला भेटते. ओके, बस एवढंच. बस. आणि म्हणजे भावेशला उद्याच्याला 10 लाख रुपये सॅलरीचा जॉब आला आणि भावेशला एका साईडला बिझनेस चूज करायचा, एका साईडला जॉब चूज ऍक्च्युली मला ऑफर आली आहे, बट 10 लाखाची नाही आलेली आहे, 2 CRची आली होती. दोन CR 2 CR इन हँड अँड 60 लाखचा पॅकेज होता. सो एक कंपनी आहे, रिअल इस्टेट कंपनी, सो तिने मला ती ऑफर केली होती. बट भावेश भाई ने क्या किया? ना बोल दिया. अरे कोण होते, कुठून आली होती ती ऑफर? माय गॉड. US स्टॉक लिस्टेड कंपनी आहे ती. माय गॉड. आणि ती US बेस्ड कंपनी आहे, आणि तिला इंडियामध्ये तिचं सेटअप एस्टॅब्लिश करायचं होतं. सो त्यांनी भरपूर जणांबरोबर मीटिंग केली, माझ्याबरोबरही मीटिंग केली. ओके. बट
मी जसा बोललो मी अभ्यासामध्ये कच्चा आहे बट बिझनेस में हम फाड सकते. सो त्यांना मी थोडे काय स्ट्रॅटेजीज दिल्या. त्या स्ट्रॅटेजी मध्ये ते बोलले की आम्ही तुझे फॅन झालो, आणि तेव्हा फेमही नव्हती. ओके, आणि तेव्हा ते बोलले की जस्ट कम इन, ओके आपण इंडियामध्ये आग लावून टाकू, आपल्याकडे खूप पैसे कॅश बंद करण्यासाठी. ओके. पण मी माझ्या बोललो की नाही, हमारा सेट है, हम ज्यादा हाथ पैर नहीं हिलाना अरे है, जैसा चल रहा है वैसा चलने दो. रेडियो सिटी रग रग में दौड़े सिटी.